तर भाई लोक आता आपण पोपटी करायला स्टार्ट करणार आहेत. तर आपला चॅनलचा सर्व मालक केतन म्हात्रे आता पाला भिजवून घेत आहेत. जो पाला आपण पोपटीला सर्वात खाली आपण पाल्याचं नाव सांग काय हा. ह्याला बांबरुडीचा पाला बोलतात आपल्या इकडं कोकणात. आमच्या इथं बी तेच बोलतात मित्रांनो. भाई तू पण कोकणातलाच आहे. तर आता जो पाला पहिले मित्रांनो कोकणामध्ये जायचा रस्ता आमच्या इकडनं चालू होतो वडखल नाका, तुम्हाला माहिती असेल. तिकडनं सुरुवात होतो. हो ना भाई, तुझाच गाव चांगला, आमचा भाई खराब. बस तुझा गाव मोठा, आमचा गाव लय छोटा. तर आता यो भांबरोडीचा पाला भिजवून घेतोय. हे बारक्या घेऊन जा भिजवलेला. हे ठेवू का इथंच कर खाली इकडे लावतोय ना तो. घे जा घेऊन जा. नाही आता पानं आणलेत आणि आपले भाऊ स्वप्नील भाऊ आता पोपटी लावायला स्टार्ट करतायत. आता आपले करण भाऊ आणि केतन भाऊ स्टार्ट केलाय पोपटी करायला. पहिले पाला लावायचा असतो मित्रांनो. अशा प्रकारे पाला टाकता याच्याने मडका घेतलाय. काही लोक पत्र्याच्या डब्यामध्ये वगैरे पण लावतात, पण मडक्यामध्ये चांगली शिजते पोपटी. चव येते मडके. आपली माती शिजते ना भाऊ. तेच नाही मडक्यामध्ये चव चांगली येते, टेस्ट येते, त्यामुळे जास्त मडक्यामध्ये लावली जाते. इकडे आपले चिकनच्या वगैरे इकडे शेंगा ठेवल्या. आता पोपटी स्पेशालिस्ट स्वप्नील भाऊ. करत शिजलेत काय ते काढू ना. आगारून का पलटी मारू. पलटी मार. आता हे पाला लावल्याच्यानंतर शेंगा टाकतोय करण. त्याच्यावरती मिठाचा एक थर येईल. ओवा थोडासा स्वादानुसार. परत शेंगा टाकतोय भाऊ. ठेवतो. त्याच्यावरती पुन्हा पाला टाकणार. परत पाला गेलाय. लिंबू पिला जरा पाण्यामध्ये. नाही तो पाला वरतून लावायला जास्त ठेवा, त्या खाली नको जास्त टाकू. परत त्याच्यावरती शेंगा टाकल्यात. आता जाईल चिकन. हे आपले चिकनचे पीस आहेत जे मॅरिनेट करून ठेवले होते पहिलेच. चिकन याला टाकलेत. दोन पीस. आता चिकन वर परत पाला टाकतोय. करून तुला राईस अगर खाशील. याच्यावर आता परत मित्रांनो शेंगा येतील. आता परत त्याच्यावरती शेंगा टाकतोय बघा. शेंगा आपल्या मिक्स होऊ. पावटा तुरीच्या पावट्याच्या मिक्स शेंगा आणले. त्याच्यावरती खडा मीठ टाकलाय. शेंगा आपण क्लीन करून ठेवल्या होत्या मस्तपैकी. चायला पाणी जरा कारण उपयोगात नाही आला त्या. आई झाली बाटला आणला एवढा बाटला. नाही मीठ येऊ टाकलास काय नाही. मी पण टाक मीठ. तर मीठ टाकतोय थोडा. बोल गप्पा गप्पा. त्याच्यावर आता ओवा टाकलाय परत. आणि आता वरतून अंडी जातील आपली. नाही इकडे स्वप्नील भाऊ अंडी खोलतोय. हा जाऊ दे. आता करण इथे अंडी टाकतोय. पीस ना शिजले की त्याच्यावर टाका. आणि इकडे भाऊने चालू केलाय कौल फ्राय. बटरवाला कौल फ्राय. मग टेस्ट कर. स्वप्नील इकडे कौल फ्राय टेस्ट करतोय. कसा आहे भाऊ. इकडे भाऊ आपला खातोय कौल फ्राय. थोडा कसा परत होतोय. आणि इकडे करण.
आणि इकडे करणची ऑलमोस्ट पोपटी डन झालेली आहे लावून. आता फक्त आपल्याला जाळ करायचं आहे. आणि हा एक कोल फ्राय. आणि आपली पोपटी लावून झालेली आहे. आता फक्त जाळ करायचा आहे आणि मग जाळ आणि धूर. आपल्याला हे दाखवतो ना भाऊ इकडे आता थम्सअप आहे हो. थम्सअप पितोय. पण प्लीज देत नाही. आमच्यामध्ये वाज द्या. पिणारे कोण नाही. वाज दाखव, वाज दाखव. आमचा असा पिणाराचा ग्रुप नाही. हे सगळे थोडा अजून क्रॉस करतो बी अशी. येस आता आणि मध्ये. उद्या तुम्हाला मित्रांनो एक मस्त व्लॉग येणार आहे. स्पेशल ब्लॉग उद्याचा. अंधार दिला. तर आता आपण इकडे पोपटी लावतोय. मडका असा ठेवायला लागतोय बघ. खाली दगड ठेवलाय, त्याच्यावरती असा मडका ठेवलाय. आता याच्या गोल आपण आता जाळ करणार. लाकडं लावते. आता भाऊ इकडे लाकडे लावतोय. पाजलास ना. नाही इकडे भाऊ आता लाकडे लावले. आता इथे गवत लावायचं काम करू आपण. नंतर मग त्याला जाळ लावू आणि एक अर्धा 25 ते 30 मिनिटाचा जाळ लागेल आपला. त्यानंतर आपण मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवू. टायमिंग किती लावला? मच्छी साव करून भेटू. 12-20 ला 21-20 ला घेऊ. 9-20 ला. तर अशा प्रकारे आपण आता पेंडा, गवत आणि जाळ करणार आहे. जो स्वप्न किती मिनिटं ठेवायचे असतं? 25-30. 25 ते 30 मिनिटं. ओके ते सांगताय ना. पहिलेच सांगितलं मी. सांगितलं मग मिस्टर. तर आता आपण जाळ करणार आहे एक अर्धा तासभर. त्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. मग आपण ओपन करून दाखवू तुम्हाला. ते करून आता जाळ करतो. कापूर गोळी. नाही जळेल. कापूर रसा इकडे असतो. सुका आहे ना ते. खट्यावर. जळेल जळेल. आता आपण इथे छोटीशी होळी करणार आहे. होळी. शिमगा. तुमच्यामध्ये काय बोलतात? होळीच. शिमगा ना राहण्याचा. आपला जाळ आता लागलेला आहे. अशा प्रकारे आता जाळ आपण चालू केलाय. त्याला फोटो पडेल का काय? पाठच्या साईडला गेले इकडं म्हणजे इकडं टाक. इथं कायच नाही. त्या साईड